पुण्यात शरद पवारांच्या पक्षाचं आंदोलन सुरू आहे। संभाजी भिडेंविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। संभाजी भिडेंनी स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण त्या संदर्भातली काही दृश्य पाहू शकतो। पुण्यात हे आंदोलन सुरू आहे, शरद पवारांच्या पक्षाचे आंदोलन सुरू आहे। संभाजी भिडेंविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। संभाजी भिडेंनी स्वातंत्र्याबाबत वक्तव्य केलेलं होतं, त्या वक्तव्यावरून आता शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। संभाजी भिडे गुरुजींच्या विरोधात पुण्यातल्या बालगंधर्व चौकामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे। जे सगळे शरद पवारांचे समर्थक आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, ते एकत्र जमल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यांच्या हातात हे बॅनर्स आहेत जे भिडेंचा धिक्कार करणारे, भिडेंना विरोध दर्शवणारे बॅनर आपल्याला बघायला मिळत आहेत। जे वक्तव्य संभाजी भिडेंनी पुण्यामध्ये वारीच्या दरम्यान महिलांबद्दल केलं होतं, काय नेमकं म्हणणं आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय मागणी आहे, काय भूमिका आहे? हे बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे राजकीय गुरु मनोहर भिडे हे सातत्याने मागच्या 10 वर्षापासून या राज्यामध्ये धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करतात आणि त्याचबरोबर मनुस्मृतीचं आचरण करण्याकरता महिला आणि मुली ह्या उपभोग्य वस्तू अशा प्रकारचं जाहीर स्टेटमेंट देतात। मागच्या 2 दिवसापूर्वी वारीमध्ये आल्यानंतर त्यांनी महिलांनी आणि मुलींनी कुठले कपडे परिधान करावे आणि कुठले नाही करावे आणि जे महिला कपडे घालतात त्याच्यामुळे त्यांना धार्मिक आचरण करण्यास मज्जाव करावा अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊन संविधानातून मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केलेला आहे। या मनोहर भिडेंनी मागच्या 4 वर्षापूर्वी त्यांच्या सांगलीतल्या बागेतले आंबे खाल्ले तर महिलांना मुलींच्या ऐवजी मुलं जन्माला येतात अशा प्रकारचं जाहीर स्टेटमेंट केलं। तरी सुद्धा राज्य सरकार हातात बांगड्या घालून या ठिकाणी बसलेले, म्हणून या राज्य सरकारमध्ये थोडी जरी नीतिमत्ता असतील, या ठिकाणी एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये महिलांच्या बद्दल थोडा जरी सन्मान असेल तरी त्यांनी त्वरित या मनोहर भिडेवर गुन्हा दाखल करावा आणि त्वरित अटक करावी। आज तुम्ही तुमच्या वयाचा विचार केला पाहिजे की महिलांना कम्फर्टेबल काय वाटतं म्हणूनच त्या सलवार सूट घालतात। तुम्ही हे आधी तुम्ही सांगितलं आंबे, नंतर टिकली, आता हे काय? तुमच्या वयाचा मान ठेवून सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेला टाळतो, पण आता याच्या पुढे असं होणार नाही। त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, कारण ज्या गोष्टीत तुमचा काहीही संबंध नाही अशा गोष्टीत तुम्ही का बोलता? म्हणजे तुमच्या डोक्यात काय लोचा झालाय का हे म्हणू नये, पण आज तुम्ही हे म्हणायची वेळ आली। पदोपदी महिलांचा अपमान केलेला आम्ही सहन करणार नाही आणि तुम्हाला योग्य ती दिशा दाखवण्यात येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।